सर्वांना नमस्कार. माझी देऊळ ही शीर्षक कविता आपल्यापुढे सादर करतो. खूप वर्षांनी त्या माणसाला त्याच्या शाळेत शिकवणाऱ्या बाई भेटतात आणि त्याला जे काय वाटतं ते त्या कवितेत देऊळ. बाई, तुम्ही माझ्या वाकड्या तिकडे अक्षरांना कधीच हसला नाही. बाई, तुम्ही माझ्या वाकड्या तिकडे अक्षरांना कधीच हसला नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरावर कधी रागवला देखील नाही. बाई, तुम्ही माझ्या वाकड्या तिकडे अक्षरांना कधीच हसला नाही. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरावर कधी रागवला देखील नाही. शाळेत उपाशी पोटात मिळेल ते ढकललं हवरटासारखं. शाळेत उपाशी पोटात मिळेल ते ढकललं हवरटासारखं. पण तुम्ही मला कधी झिडकारलं नाही आणि जमल तसाच केला कसा बसा अभ्यास. पण तुम्ही मला कधी फटकारलं नाही. नाही घातला कधी गोलदांडा, नाही घातली कधी कपाळाला आठी, नाही घेतली कधी हातात काठी. नाही घातला कधी गोलदांडा, नाही घातली कधी कपाळाला आठी, नाही घेतली कधी हातात काठी. उलट या पाखरावर झाडासारखी मायाच केली भरभरून. उलट या पाखरावर झाडासारखी मायाच केली भरभरून. बाई, शिकण्यातलं शहाणपण नाही आलं मला. बाई, शिकण्यातलं शहाणपण नाही आलं मला. पण तुमच्या मायेतून पंखात नवं बळ आलं, हे सबंध आकाश पेलण्याचं. आता खूप वर्षानंतर ती शाळा पाहतो मी येता जाता. आता खूप वर्षानंतर ती शाळा पाहतो मी येता जाता. तर बाई, तुमची आठवण येते आणि क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं. क्षणात त्या शाळेचं देऊळ होऊन जातं. 5 मिनिटांच्या अवधीत एक कुमार कविता सुद्धा मी सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे कहाणी एका कवितेची. घंटा झाली वर्ग लागला भरून, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला. पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच जोराने तोडून उठवले त्याला. दमातात घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि असा तासाला झोपी गेला. भेदरलेल्या डोळ्याने त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहे तो सर, कुणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास. नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाही त्याला, तो काम करून शिकतो. शाळेत येण्यापूर्वी तो उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांची कविता वर्गाने वाहताना पाहिली. मला जी अनुवादित कविता आपल्यापुढे सादर करायची आहे ती कन्नड कविता आहे, मूळ कविता. आणि ही कविता आहे M.N. व्यासराय यांची. त्याचा हिंदी अनुवाद केला आहे D.N. श्रीनाथ यांनी आणि त्या हिंदी अनुवादातून मी मराठी अनुवाद केला आहे. कवितेचं शीर्षक आहे नवीन भूगोलाचा धडा. M.N. व्यासराय, कन्नड कविता. अरे मुला, तू या धरतीबद्दल विचारतोस, सांगतो तुला. इथे होती हिरवळ, पर्वत, जंगल, धबधबे, जोराचे वाहणारे प्रवाह, वाघ, चित्ते, जंगली म्हशी. पाहायला हवं होतं तू त्यावेळी. जंगल म्हणजे खरोखर जंगल. घोर काळोख, खोल शांतता, भूतासारखी. जंगलात विषारी जीवजंतू, तू घाबरशील असे. आता मात्र अशी तशी निश्चिंतता. एक एक करून मरून गेले, एक एक करून झाडही पडून गेली.
उभी राहिली घरं, तयार झालेत रस्ते. उभी राहिली घरं, तयार झालेत रस्ते, तयार झाल्या वाटा. आणि आता निर्माण झाले शहर. तिथे जी हिरवळ होती ती कुठे आहे? तिथे जी हिरवळ होती ती कुठे आहे? जीवजंतू कुठे आहे? छोटेसे घरटे कुठे आहे? अरे नको विचारूस मुला. नदीसारखेच अदृश्य झालेत सारे. तेव्हा तू छोटा बालकच होतास. आता जंगलं नाही, पक्षी नाही, दाखवण्यासाठी नाही कुठेच वाघ, सिंह, नाही हत्ती, नाही डाग. अरे सगळ्यात दंतकथा झाल्या. पिण्यासाठी पाणी नाही, दूध नाही, नाही आम्लयुक्त काही. बस इतकं पुष्कळ आहे ना. आता घ्यायचे आहे तुला बस, कार, जो धूर सोडतात ना तो. पुढे जायचंय तुला त्या धुरातून, जो धूर कारखाने ओकतात, मशिनींच्या कोलाहलात, विषारी हवेत, भेसळलेल्या पदार्थांमध्ये. जगायचं आहे रोज तुला एक गोळी गिळून. जगायचं आहे तुला रोज एक गोळी गिळून. शिकायचं आहे तुला नवा धडा. ब म्हणजे बदबू, धू म्हणजे धूर, सी म्हणजे सिगारेट. नको विचारू चंपक, मोगरा, मालती. नको हट्ट करूस. नाही वाचले काहीच सुगंधित द्रव्य सुद्धा. ए मुला बस इथे. तू तुझा पोलिओवाला पाय खाली कर. ए मुला बस इथे. तू तुझा पोलिओवाला पाय खाली कर. तुझ्या डोळ्यावरचा मोठ्या नंबरचा चष्मा डोळ्यावर नीट लाव आणि ऐकण्याचं यंत्र तुझं कानाला व्यवस्थित लाव. आणि आता तोंडपाठ कर बरं. आता तोंडपाठ कर. ब म्हणजे बदबू, धू म्हणजे धूर आणि सी म्हणजे सिगारेट. वाह वाह. धन्यवाद सर. मी एकनाथ आव्हाड यांचा सत्कार करण्यासाठी माननीय सुनीता राजेंना बोलवते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या सहकार्याने. आणि या व्यासपीठावरील कन्नड कवी अनंतमूर्ती फोका, गिरीश कर्नाड, अनंत कारण, बेंद्रे, कुवेंपू या सगळ्यांना अभिवादन करते. धन्यवाद सुनीताने. आवड सर तिकडे ते पुढच्या तिकडे ते आमंत्रित करते डॉक्टर अनुश्री बर्कत यांना. त्या प्रथितयश कॅन्सर सर्जन, ऑन्को सर्जन 2018 ते 2023 भारतीय नौदलात